दिवशी ओढ्याजवळ त्याने एक अनोखा चमत्कार पाहिला. जमिनीतून वर आलेला एक दगड आणि त्यातून उसळणारा दिव्य प्रकाश. क्षणातच त्याला देवीचा दृष्टांत आठवला. त्याने गावकऱ्यांना त्या घटनेची माहिती दिली. गावकरी धावतच ओढ्याच्या काठावर आले. त्यांनीही त्या ठिकाणी देवीचं तेज दर्शन घेतलं. सर्वांनी मिळून तेथे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. दगड हलत नव्हता, म्हणून देवी जिथे प्रकट झाली तिथेच मंदिर उभारलं गेलं. सगळं सुरळीत चालू असतानाच 1972 साली महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला. सरकारने तळे बांधण्याची योजना आखली आणि भोसेमध्येही एक तळं बांधण्यात आलं. पण त्यामुळं मूळ देवीचं मंदिर पाण्याखाली जाणार होतं. गावकऱ्यांनी सरकारला विनंती केली, मंदिर जिथे आहे तिथेच राहू दे, पाणी उतरल्यावर आम्ही पूजा करतो. अखेर तसेच ठरले. आजही मूळ मंदिर तळ्याच्या पाण्याखालीच आहे आणि त्याच्या शेजारी देवीची जग ठेवून पूजा केली जाते. नवीन मंदिर मात्र हायवेच्या कडेला भव्य उभा आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात इथे मोठी यात्रा भरते. भक्तांच्या श्रद्धेचा आणि त्या चिरंतन दिव्य वारशाचा उत्सव.